प्यारे बच्चों, very very good morning, very warm welcome to the family of Success Science Academy. You kids are not just the part but the heart of Success Science Academy. प्यारे बच्चों, first law of thermodynamics we will start. Chapter is thermodynamics. Thermody shortcut मध्ये लिहिलं जरा. Thermody. Thermo is heat. Dynamics means cause of the motion. Why this is all these things are happening. We are studying step by step conceptually. We started with zeroth law. Why the name zeroth law was there? कारण पहिला लॉ इन्व्हेंट झाला, दुसरा लॉ इन्व्हेंट झाला आणि मग ते जागे झाले सगळे सायंटिस्ट लोक. अरे हे तर राहिला, मला झिरोथ लॉ नाव द्यायचं. हा कुणी एकाचं डेडिकेशन आहे का? अजिबात नाही. अख्खा चॅप्टर खूप सगळ्या सायंटिस्टचं डेडिकेशन आहे. सगळ्यांचा मिळून फर्स्ट लॉ बनला, सेकंड लॉ बनला, आला झिरो, थर्ड, आणि मग त्याला झिरोथ नाव दिलं. दिस वे झिरोथ लॉ पण पाहिला. एक बॉडी दुसरी सोबत थर्मल इक्विलिब्रियम, अजून एक बॉडी तिच्यासोबत थर्मल, तर मग त्या दोन्ही पण थर्मल, राईट? सो दॅट वॉज अबाउट झिरोथ लॉ. ओके, काही फार जास्त त्याचे ऍप्लिकेशन्स नाही आहेत, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट लॉ आय हॅव रिटन फॉर्म्युला ओव्हर हिअर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणी तुम्हाला स्टेटमेंट नाही विचार तरी तुम्ही सक्सेस सायन्स अकॅडमी विद्यार्थी आहे, यू मस्ट बी एबल टू टेल. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो? इट इज इन कन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ इन द एनर्जी. बाकी दुसरं काहीच नाही, नवीन काही नाहीये. सपोज फील दिला पाहिजे राव, त्याशिवाय मजाच नाही. बेटा आपल्या आवडीचं एक्झाम्पल, चेक सिस्टम काही पण असू शकते, लिक्विड, गॅस, फ्लुइड, सॉलिड. प्यारे बच्चों, सपोज दिस इज दी बर्नर, राईट? आणि ह्या बर्नरने काय केलं? दीज आर द फ्लेम्स. गरम करतोय आपण सिस्टम. आपली पातेलं आहे, पातेल्यात पाणी घेतलं आपण, त्याला काय करतोय? गरम करतोय. सो प्यारे बच्चों, क्यू इज द हीट गिवन टू द सिस्टम. ठीक आहे, ही सिस्टम आहे. सिस्टमला काय दिली? हीट. काय दिली बेटा सिस्टमला? हीट. सिस्टमला हीट दिल्याच्या नंतर काय होईल? तुम्ही उन्हात बसल्याच्या नंतर काय होईल? सर गरम फिलिंग येईल. तुम्ही सिस्टीम आहे, उन्हात बसले, काय होणार? तुम्ही गरम होणार, डोकं गरम होणार. होताय गरम, दॅट मीन्स व्हॉट? हीट एनर्जी जी सनरेज कडून तुम्हाला भेटली, तुम्ही ती घेतली, फील घेतला, एकदम चटके बसायला लागले. जितकं जास्त घेताय हीट, तेवढे जास्त चटके बसतील. हे चटके करतायत काय? तुमच्या बॉडीवर येतायत रेज, आदळतायत. रेडिएशन मुळे हीट ट्रान्सफर होतीये फ्रॉम ओव्हर देअर टू हिअर, हॉट बॉडी टू द कोल्ड बॉडी. बेटा नीट लक्ष दे. हीट भेटल्यानंतर तुमच्या बॉडीचे, तुमच्या हातापायाचे, डोक्याचे, बर का, स्किन वरती जे पण छोटे 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 मॉलिक्युल्स आहेत, त्या सगळ्यांना ती हीट भेटतीये, हीट एनर्जी भेटतीये. हीट एनर्जी भेटल्याच्या नंतर होते काय? त्यांच्यातली एनर्जी वाढणार ना, ऑब्विस ना. खिसा मोकळा आहे, एक एक रुपया एक एक रुपया एक एक रुपया पडत चालला, श्रीमंत होणार आपण. आपली एनर्जी, आपला पैसा वाढत चालणार. सेम वे येणार येणार रेज येणार, जितकी जास्त रेज येणार तेवढी जास्त ते हीट देणार. तुम्ही घेणार, कारण तुम्ही कोल्ड आहे विथ रिस्पेक्ट टू सन, राईट? हीट घेत. होतंय काय की बेटा, हीट भेटल्यामुळे एनर्जी भेटतीये. एनर्जी भेटल्यामुळे मॉलिक्युल्स आर ट्राइंग टू मूव्ह. समजा मी तुम्हाला आईस्क्रीम खायला दिलं दुपारी, ऑफलाईन लेक्चर सुरू झाल्याच्या नंतर मी देऊ शकतो तुम्हाला. 1 तारखेपासून आपल्याला ऑफलाईन लेक्चर्स ऍज वेल एज ऑनलाईन, ज्यांना जसं करायचं त्यांनी तसं करा. ओके, साहिलच्या मार्गदर्शनाखाली मी हे सगळं करतोय. साहिलने सांगितलेला ब्लूटूथ हेडफोन मी मागितला, जेणेकरून स्टँड विल बी हिअर इन दिस वे अँड ऑनलाईन ऑफलाईन बोथ वे वी आर गोइंग टू स्टार्ट. प्यारे बच्चों, आईस्क्रीम खायला दिलं मी तुम्हाला दुपारी, एवढ्या सकाळी तर तुम्ही खाणार नाही. उन्हात आईस्क्रीम वितळलं. का वितळलं? वितळतं ना ते, वितळतं. हीट एनर्जी भेटली, त्या आईस्क्रीम मधल्या सगळ्या मॉलिक्युल्सला ती भेटली. भेटल्याच्या नंतर त्यांची धावपळ सुरू झाली, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढली. सो प्यारे बच्चों, whenever heat is given to the system, what happens is there is increase in the internal energy of the system. Heat देणार तर there will be increase in the internal energy of the system. सो सगळीच्या सगळीच हीट बॉडी घेते का? नाही ना. त्याचा फील देण्यासाठी मी हे एक्झाम्पल घेतलं बच्चा, की हीट तुम्ही पाण्याला दिली आणि हे जे पाणी आहे बर का, फार गरम झालं, 40, 50, 70, 80 डिग्री सेल्सिअस. ओके बेटा, सो नीट लक्ष दे की डेल्टा यू बर का, इंटरनल एनर्जी वाढली क्यू दिल्याच्या नंतर, आणि उरलेली जी हीट आहे, नीट लक्ष दे, पाण्याच्या मॉलिक्युल्सने जेवढी घ्यायची तेवढी घेतली
आणि घेतल्याच्या नंतर पुढे सराउंडिंग वरती वर्क केलं, बरोबर का नाही बेटा? सो रिमेनिंग इट इज लॉस्ट किंवा युज्ड टू डू द वर्क ऑन सराउंडिंग असलेली क्यू दिली. डेल्टा इज द चेंज इन द इंटरनल एनर्जी. हीट दिल्याने काय होणार आहे? इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल. रिव्हर्स प्रोसेस आहे, काढून घेतली तर उलटी प्रोसेस होईल ना, सोडतील हे मॉलिक्युल्स, नाही का? ही दिली होती त्यांनी इन्क्रीज केलं असं बोललो मी, ठीक आहे. रिमेनिंग इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ वर्क डन ऑन द सराउंडिंग. क्लिअर आहे? समजा इथे गॅसच्या एखादा पिस्टन असतात, त्यांनी ह्या मॉलिक्युल्सने पिस्टन काय केलं असं ढकलला असता, त्यांना मोशन भेटली, म्हणजे त्यांच्याकडे मोमेंटम आहे, सो त्यांनी काय केलं असतं, त्यांचं मोमेंटम पिस्टनला शिफ्ट केलं असतं आणि पिस्टनला ढकललं असतं. सो वर्क वॉज डन. सेम स्टोरी आहे. हे गॅसचे मॉलिक्युल्स आहे पाण्याच्या ऐवजी. कशाचे मॉलिक्युल्स बेटा? लेट अस से गॅसचे मॉलिक्युल्स आहे. हा नन्नासा मुन्नासा प्यारासा काय आहे? पिस्टन. खाली काय बेटा? बर्नर. काय खाली? बर्नर. ओके, भावनाओं को समजो. दीज आर द फ्लेम्स. बेटा मला सांग, हीट एनर्जी दिली, इंटरनल एनर्जी वाढणार का नाही? येस सर. आणि मग रिमेनिंग होईल काय? यांची एनर्जी वाढली, यांनी घ्यायची तेवढी घेतली, उरलेली काय करणार? तुम्हाला मी आईस्क्रीम्स दिले, खायचे तेवढे खाल्ले तुम्ही. मी दिले तुम्हाला 27 आईस्क्रीम एका एका जणाला. खाणार किती तुम्ही? 2, 3, 5, 22 उरतील तर काय होतील? खाली फेकून देणार तुम्ही, सराउंडिंगला देणार. सेम वे ह्या मॉलिक्युल्सला जेवढी घ्यायची तेवढी एनर्जी घेतील. वाह, याला म्हणतात साईल विकायचं. व्हेरी गुड. विकले तरी सुद्धा सेम स्टोरी. वर्क इज डन इन द सराउंडिंग. पैसे कमावले तुम्ही, ठीक है. इट इज ऑल्सो इन कंजर्वेशन, इन अकॉर्डेंस विथ कंजर्वेशन ऑफ लॉ ऑफ एनर्जी. तुम क्या लेके आए थे, क्या लेके जाओगे? जितना भी कमाओगे उतना छोड़ के जाओगे. सेम स्टोरी. अच्छा, सो ढकलतील. ऍक्च्युअली क्लिअर आहे, त्यांचं जे मोमेंटम आहे ते शिफ्ट करतील. सो फायनली ते वर्क डन करतील ऑन द सराउंडिंग. सराउंडिंग कोण? इथे पिस्टन आहे. गेटिंग ना बेटा? स्क्रीनशॉट घे, ठीक आहे. चलो, सो दिस वॉज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सिस्टमला हीट दिली तर इंटरनल इंक्रीज इन द इंटरनल एनर्जी विल बी देअर and remaining will be lost in the form of work done on the surrounding. Clear है? अच्छा, ठीक. This is heat. Okay, this is internal energy. आपण कायनेटिक थेअरी पासून शिकत आलोय, नाही का? इंटरनल एनर्जी वाला फॉर्म्युला, वर्क डन. चला तिघांचं पण एकदा सगळे फॉर्म्युले लिहू आपण. ऑल राईट, चल बेटा लक्ष द्या आता. हा, as far as your heat is concerned, बरं का बेटा, क्यू. तर क्यूच्या बाबतीत फॉर्म्युले वी हॅव रिटन. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधला कुठलाही क्वेश्चन आला, आता गोष्टी व्यवस्थित बघा, लक्ष दे माझ्याकडे. क्यू साठी डिफरंट फॉर्म्युले आर देअर. जसे की क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. क्लास 11th वाला टॉपिक आहे, ज्याचा युट्यूब वरती आपण एक व्हिडिओ पण टाकलेला आहे यावरती. गेटिंग? सो बेटा ह्या क्यू साठी आय विल राईट द फॉर्म्युले. मी तुम्हाला कायनेटिक थेअरी मध्ये सुद्धा हे शिकवलं होतं. या हीट साठी बेटा नीट लक्ष दे, जेवढे ज्यादा नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस तितकी ज्यादा हीट. कॉमन सेन्स आहे. जेवढं ज्यादा टेम्परेचर वाढवत आहे तेवढी ज्यादा हीट द्यावं लागेल, किंवा जितकी ज्यादा हीट देत आहे तितकं जास्त टेम्परेचर वाढणार आहे. आर यू अंडरस्टँडिंग? आणि मग या दोघांना कंबाईन केलं तर आय वुड लाईक टू राईट दॅट दिस इज प्रोपोर्शनल टू एन डेल्टा टी अँड क्यू इज इक्वल टू एक कॉन्स्टंट टाकावं लागेल. सो इट विल बी that constant is C, specific heat capacity. आठवतंय ना बेटा? N delta T. आणि मग we write it as N C delta T. So Q is N C delta T, where the C is specific. काहीच नवीन नाही झालेलं आहे सर, मग परत का शिकवता? आपल्या लक्षात राहतं का बेटा? त्यात ऑनलाईन टीचिंग चालू आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. बर, मग क्यू इज एन सी डेल्टा टी. मग यालाच एन
CV डेल्टा टी असंही म्हणू शकता, एन CP डेल्टा टी असंही म्हणू शकता. वेअर बच्चा CV बोललं तर काय म्हणशील तू? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट काय कॉन्स्टंट व्हॉल्यूम. वेअर CP काय रे बेटा? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऍट कॉन्स्टंट बोलो प्रेशर. आर यू अंडरस्टँडिंग? बर, याच्या बाबतीत व्हॉट आर द अदर फॉर्म्युले बेटा? CP च्या बाबतीत व्हॉट आर द रिलेशन्स? आपण CV इज इक्वल टू, आठवते का रे फॉर्म्युला? इन टर्म्स ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम शॉर्टकट दिला होता. पटकन बोला. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. प्रचंड आनंद होईल मला जर तुम्हाला आठवला. मी बोललो होतो तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह मध्ये पटापट स्पीड यायचं असेल तर CV सगळं डिराईव्ह करून दिलं होतं मी. साहिलजी, इज देअर एनीवन हू कॅन रिमेंबर द फॉर्म्युला? आत्ताच चॅप्टर झाला बेटा. JEE नीट साठी तुला 12 महिने या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सागर, फॉर्म्युला फॉर CV. बुला देंगे तुमको सनम धीरे धीरे, फॉर्मूलों के सारे सितम धीरे धीरे. आठवला? F is the degrees of freedom. F is the degrees of काय? F degrees of freedom. Degrees of freedom. मोनो असेल तर किती? F is equal to 3. डाय एटॉमिक असेल तर बोलो F is equal to 5. व्हायब्रेशन आलं तरच ऍड करायचं. आर यू अंडरस्टँडिंग? अच्छा, पॉली माझ्यामध्ये डिपेंड आहे की नाही. तुम्ही जर का ट्राय घेतला काही अडचण नाही. चला, दीज आर इम्पॉर्टंट. हे झालं CV. चला स्क्रीनशॉट घ्या, मी हे खालचं पुसतो पाठ. ठीक आहे. बर, मग आता आपल्याला CP आणि CV यांच्यामधलं रिलेशनशिप माहिती आहे. ही सगळी रिव्हिजन चालू आहे, नवीन काही नाहीये. हे तर आठवतंय ना की देर इज नथिंग न्यू. सो बेटा CP मायनस CV सर रिलेशन तुम्हाला माहिती आहे. R, वेर R इज द गॅस कॉन्स्टंट 8.314 ज्यूल्स पर मोल केल्विन. कॅलरी विचारलं तरी पण यायला पाहिजे. एक कॅलरी 4.2 ज्यूल्स. बर, एडियाबेटिक रेशो CP अपॉन CV. क्लियर आहे? स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा दिस वॉज अबाउट युअर Q. दिस वॉज अबाउट Q. आता राहिला विषय डेल्टा U चा. डेल्टा U is the internal energy. I had provided one formula. आठवतंय? इंटरनल एनर्जी, very important for competitive exams. Delta U is N CV delta T. This is always true. This is always true. Where specific heat at constant volume is F by 2R. Already I have provided this formula. Getting na beta? This is always true. राहिली कन्सेप्टचा विषय की बेटा इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. हा स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेला आहे, राईट? पुसतो मी आता. कॉम्पिटिटिव्ह मध्ये जसं तुम्ही कालच्या पेपर मध्ये पाहिलं असेल, कन्सेप्च्युअली क्वेश्चन्स कसे येतात
त्यातल्या कुठल्याही क्वेश्चन मध्ये काही डाऊट असेल तर मला विचार, तुम्हाला तर काही डाऊटच पडत नाही. डाऊटच पडत नाही राव तुम्हाला, कोणी मला विचारतच नाही सर वी डिडंट अंडरस्टँड. चला, दॅट मीन्स युअर एव्हरी कॉन्सेप्ट इज क्लिअर. डाऊट पडत नाही अर्थ तोच असतो ना. लक्ष द्या. कन्सेप्च्युअली what I was in a way to tell you, beta, internal energy is a state function. Internal energy is a state function. Beta, state function means what? Does not depend on path. ते पाथ वरती डिपेंडंट नाहीये. जसं वर्क आणि हीट हे पाथ वरती डिपेंडंट आहे, तसं हे पाथ वरती डिपेंडंट नाहीये. समजा एखादा ग्राफ काढला and there are some changes in the state from A to B. हा रस्ता नंबर 1, हा रस्ता नंबर 2 आणि हा रस्ता नंबर 3. तर डेल्टा यू फ्रॉम A to B, ए पासून बी पर्यंत, मग 1 ने गेले काय? डेल्टा यू चेंज इन द एनर्जी, बर का, फ्रॉम ए टू बी रस्ता नंबर 2 ने गेले काय? किंवा चेंज इन द इंटरनल एनर्जी फ्रॉम ए टू बी तुम्ही रस्ता नंबर 3 ने गेले काय? हे सगळं सेम आहे, हे सगळं सेम आहे. सर व्हॉट अबाउट सायक्लिक प्रोसेस? सायक्लिक प्रोसेस साठी हिअर आन्सर विल बी 0, कारण की ह्याचा आणि रस्त्याचा संबंध नाहीच आहे. इंटरनल एनर्जी इन द सायक्लिक प्रोसेस किंवा डेल्टा यू इन द सायक्लिक प्रोसेस म्हणजे ए टू बी टू ए कसे या, ए टू बी टू ए चा अर्थ असा आहे की सुरुवात ए पासून शेवट ए पासून यू ए मायनस यू ए विल बी 0. So change in the internal energy is 0. Delta U cyclic. Change in the internal energy for the cyclic process is 0. भेजे में इस बात को बहुत ही बढ़िया से ध्यान में रखो प्यारे बच्चों. डेल्टा यू इन द सायक्लिक प्रोसेस इज 0. सायक्लिक प्रोसेस मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी इज 0. ठीक आहे. वर्क मी इथं लिहितो तुला कळण्यासाठी. वर्क and अच्छा वर्क इज W and heat Q are not state functions. Internal energy state function does not depend on path. Okay, work and heat are not state functions. Okay, so W and Q depend on path. ते path वरती dependent आहे. So work done in the cyclic process is not 0. Come on, work done in the cyclic process was some answer either positive or negative. Screenshot घ्या. Done. Getting na beta? We discussed about heat. We discussed about internal energy. We have to discuss about work done. What we have to discuss about work done? We have already discussed about work done. Still, notes मध्ये तुमच्या असावं यासाठी, as far as the work done is concerned, yesterday we already did study of the work done. If somebody asks you the formula of work done, so बालमित्रांनो तुम्हाला म्हणायचे work is P delta V. कधी? When pressure is constant. Work's general formula PdV, which is always true, which is nothing but area under curve. Getting? Whenever you are integrating is nothing but area under curve. Are you understanding ना बेटा? नाही का? आपण काल ऑलरेडी पाहिलं ना.
गॅस जर का एक्सपांड होत असेल, नीट लक्ष दे, हा फॉर्म्युला कधी आहे? हा फॉर्म्युला तेव्हा आहे बच्चा जेव्हा हा व्ही आहे आणि हा पी आहे. थ्रू आउट इन द प्रोसेस युअर प्रोसेस इज कॉन्स्टंट, युअर प्रेशर इज कॉन्स्टंट. बघ ना, वेळेनुसार व्हॉल्यूम काही होऊ दे, वाढू दे नाहीतर कमी होऊ दे, परंतु बाल मित्रांनो हा फॉर्म्युला कधी वापरायचा तुम्हाला? व्हेन एव्हर देर इज चेंज इन द प्रेशर. समजतंय? म्हणजे तुमचा जो प्रेशर आहे त्यात बदल असेल, मग कसाही असू दे ना तो, वाकडा तिकडा, कमी जादा, सरळ, ठीक आहे. सो प्रेशर इज व्हॅरिंग. मग आपण काय करतो, कुठपासून कुठपर्यंत पाहिजे तेवढा एरिया घेतो. समजा हा व्हॉल्यूम इनिशियल आणि हा व्हॉल्यूम फायनल. सो एरिया अंडर दिस कर्व किंवा एरिया अंडर दिस ट्रेपेझियम. ठीक आहे. चांगल्या चांगल्या लेवलचे लय भारी सम्स आहेत. शेवटी मी घेईल तेव्हा तुम्हाला कळेल चॅप्टरचा झटका कसा आहे. लय छोट्या छोट्या गोष्टी झाल्या, लय चांगल्या चांगल्या लेवलचे सम्स भेटायच्यात. चला झालं. आता वर्क डन पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे तुम्हाला मी सांगितलं. बेटा वर्क डन विल बी पॉझिटिव्ह कधी? वेन गॅस एक्सपांड्स. सांगा कधी? जेव्हा गॅस एक्सपांड्स. म्हणजेच वर्क डन बाय द गॅस. सर वर्क डन निगेटिव्ह कधी? गॅस कॉम्प्रेश. काय होईल? गॅस कॉम्प्रेश. म्हणजेच वर्क इज डन ऑन अवर गॅस. चला स्क्रीनशॉट लिया जाए. गेटिंग साइन कन्व्हेन्शन फॉर हीट. वर्कचं तर कळालं आपल्याला. चालता बोलता मी क्यूचं विसरलो तुम्हाला द्यायला. सिंपल आहे. हीटचं आपल्यासारखं आहे, भेटत राहील तर मजा आहे, म्हणजे पॉझिटिव्ह, दिली तर निगेटिव्ह. ओके बघा आता लक्ष दे. दिस क्यू विल बी बच्चा पॉझिटिव्ह. बरं का, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह ऑब्वियस आहे ना. क्यू विल बी पॉझिटिव्ह अँड क्यू विल बी निगेटिव्ह. सर वेन क्यू विल बी पॉझिटिव्ह, जेव्हा हीट भेटल, राईट, इट विल बी पॉझिटिव्ह बेटा वेन हीट is gained. Sir, when it will be negative? When heat is released. When your heat is released. Important for numerical solving आहे की नाही? भेटली तर पॉझिटिव्ह, सोडली तर निगेटिव्ह. किंवा और न्यूमेरिकल मध्ये असं असेल की बाबा हीट इज गिवन टू सिस्टीम, आहे की नाही? एकच अर्थ झाला गेन. और हीट रिलीजच्या ऐवजी लॉस्ट बाय सिस्टम. क्लिअर आहे बेटा? रिलीज बाय सिस्टम, लॉस्ट बाय सिस्टम दिली. हीट इज गिवन टू सिस्टम, हीट इज गिवन बाय सिस्टम असं म्हणतो. व्हेरी इम्पॉर्टंट. टू आणि बाय. क्लिअर आहे? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. स्क्रीनशॉट घ्या. शुरू करेंगे. शुरू कर. न्यूमेरिकल सॉल्विंग शुरू किया जाए. यस सर. व्हेरी इजी. इज देयर एनीवन हु इज इन टेन्शन? मला नाही वाटत काही नवीन झालंय. मागच्या 30 मिनिटांमध्ये फक्त क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू हा एक फॉर्म्युला पिक्चर मध्ये आला. वर्क डन द कन्सेप्ट आपण ऑलरेडी विथ न्यूमेरिकल वी हॅव ऑलरेडी सॉल्व, राईट. चला याचे लेवलचे सम्स 3-4 आपण घेऊ. First question is a gas. Question number 1. A gas enclosed in cylinder is expanded. Enclosed in cylinder is expanded to double its initial volume. To double its initial volume
V initial is 0.5 units at constant pressure of 1 atmosphere. At how much work is done? How much work is done in process? किती वर्क झालं? Is this work done on the gas or by the इथं डिस्कस करू आपण. And how do you know this? ठीक आहे, कॉमन सेन्स. बाल मित्रांनो, गॅस इज एनक्लोज्ड इन द सिलेंडर. एक सिलेंडर आहे, झालं, त्याच्यात गॅस आहे. चिक 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 गॅस आहे. एक्सपांडेड टू डबल इट्स व्हॉल्यूम. गॅस एक्सपांड झाला, यावरूनच आपल्याला कळालं की त्याची प्रगती झाली. सो वर्क इज डन बाय अवर गॅस अँड इट इज पॉझिटिव्ह. इट इज दॅट इझी. सो एक्सपांडेड वरूनच आपल्याला कळालं बच्चा, इट इज पॉझिटिव्ह. म्हणजेच व्हॉल्यूम काय होणार? इन्क्रीज. बघ ना, टू डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम 0.5 होता, आता काय होईल? 1 होईल. बेटा येस और नो? ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1 atmosphere. चला गिवन गोष्टी लिहू आपल्या बेसिक प्रमाणे. गिवन मध्ये काय दिलं मला? गॅस एक्सपांड झाला, ओके, टू डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम फायनल इज 2 times व्हॉल्यूम इनिशियल, म्हणजेच 2 times 0.5, म्हणजेच बेपंचे 1 युनिट. क्लिअर आहे? बर, हा झाला व्हॉल्यूम फायनल. पुढे काय म्हणतात मला? ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1 atmosphere. सो प्यारे बच्चो, 1 atmosphere. तसंच ठेवू. करायचं असेल तर यासाही करू शकतो आपण त्याला. हाऊ मच वर्क इज डन इन द प्रोसेस. चल करतो. ऍटमॉस्फिअर दिला की 10⁵ पास्कल कन्सिडर करायचं. 1.01 10⁵ घ्यायचं बिंदास. चला, हाऊ मच वर्क इज डन इन द प्रोसेस. आपल्याला बोलले वर्क डन काढा. आपण बोललो काहीच अडचण नाही. ओके, सोल्युशन कसं काढणार बेटा वर्क डन? वर्क डन इज P delta V. येस और नो? वर्क डन इज P delta V. प्रेशर 10⁵ आहे. डेल्टा V काय असतो? काय असतो? व्हॉल्यूम फायनल मायनस व्हॉल्यूम इनिशियल. व्हॉट इज फायनल? 1. व्हॉट इज इनिशियल? 0.5. एकातून 0.5 गेले 0.5 इंटू 10⁵ काय म्हणणार आपण? पास्कल, कारण की आपण कन्वर्ट करून घेतला होता. स्क्रीनशॉट घ्या. इट वॉज दॅट इझी क्वेश्चन. क्लिअर आहे बेटा? अच्छा, विषय त्यांनी विचारला होता की हे कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. हे जे वर्क डन आहे, आता स्क्रीनशॉट घे. पॉझिटिव्ह आहे, स्क्रीनशॉट घे. व्हेरी बेसिक थिंग. ओके, हे तर आपण कधीच डिस्कस करतोय. Question number 2 is 104 kilojoule of work is done. 104 kilojoule work is done on certain volume of gas. On certain volume of gas. If gas releases, if 125 kilojoule heat, calculate change in the internal energy of the gas. Find डेल्टा यू लिहितो शॉर्टकट मध्ये. ठीक आहे बाल मित्रांनो, आपण एकदा गिवन लिहू. 104 किलोजूल हीट, आपलं वर्क इज डन. क्लियर आहे प्यारे बच्चों? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पटकन बोला. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पटकन बोला.
बोलो भाई, पॉजिटिव का निगेटिव, कम ऑन, पॉजिटिव का निगेटिव. आई एम वेटिंग फॉर योर रिप्लाई. Sagar is saying negative. Is everybody agree with Sagar? It will be negative. बोलो गणेश जी, अदिति, अनमोल, कल्याणी, साहिल. बेटा will it be negative? Yes, because work is done on the gas. गॅस वर झालं, गॅस कंप्रेस होईल, निगेटिव्ह. सो कॅन आय से मायनस 104 किलो जूल्स. ऑल राईट. परंतु आपल्याला लागेल जूल्स, सो मायनस 104 गुणिले किलो आहे, सो 10⁻³ आलं जूल मध्ये. सर्टन व्हॉल्यूम ऑफ गॅस, इफ गॅस रिलीजेस दिस मच हीट, गॅसने हीट रिलीज केली, हा रिलीज केली म्हणजे काय, निगेटिव्ह. सो दॅट क्यू किती आहे बच्चा, 125, बट निगेटिव्ह. चला जूल मध्ये करूया. यस सर. मायनस 125 गुणिले 10⁻⁴ जूल्स. फाइंड डेल्टा यू. ओके गुरुजी. सोल्युशन प्रॅक्टिस होण्यासाठी मी म्हणतोय म्हणून काय करायचं, असं लिहायचं. फर्स्ट लॉ अंडरलाईन करायची, लॉ लिहायचा मुद्दाम, माझ्यासारखी सवय लावा. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. कोण पाहिजे, डेल्टा यू. सो प्यारे बच्चों, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू माइनस डब्ल्यू. क्यू माइनस डब्ल्यू, that q is minus 125 into 10⁻³ मायनस 100. अच्छा बघा, मायनस, वर्क इज ऑलरेडी निगेटिव्ह, सो त्याला प्लस करू आता. 104. गणेश कळालं का नाही कळालं, मी मायनस करतोय ना, वर्क इज ऑलरेडी मायनस, मायनस ऑफ मायनस काय होईल, प्लस. सो प्यारे बच्चों बघा आता, मायनस आणि प्लस, आन्सर विल बी मायनस. कितीचा फरक आहे, 21 गुणिले 10⁻³ जूल. क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घ्या. सर निगेटिव्ह का आलं, कॉमन सेन्स येणार आहो, हीट रिलीज केली, हे एवढं वर्क झालं तेव्हा गॅस दाबला गेला पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ गॅस साठी, तर डेल्टा यू निगेटिव्ह होईल ना. एनर्जी भेटली तर पॉझिटिव्ह होईल ना, मॉलिक्युल्स पाहायला लागतील, दाबले तर बिचारे कॉम्प्रेस होतील ना. व्हेरी इझी. अरे yes or no प्यारे बच्चों, आर यू अंडरस्टँडिंग द फील और नॉट? कम ऑन, आई वॉन्ट रिप्लाई. अरे आर यू गेटिंग फील ऑफ इट? सर ना कैसे काय सर, आम्ही तुम्हाला नाराज नाही करू शकत सर. दॅट्स वाय वी आर सेइंग यस, वी आर गेटिंग द फील. so that you must not, you must not, अरे काय इंग्लिश राव, you must not lose your feel, असं तर नाही ना. स्वराज गुड मॉर्निंग. हा, रेस्ट इन पीस इंग्लिश. थोडं इंग्लिश माझं खराब झालं बिकॉज मध्यंतरी मी युके ला होतो, तिकडे फिरत होतो, थोडं इंग्लिश आपलं खराब झालं. when 20 kilocalorie heat is supplied, when लॉकडाऊन असलं की फिरायला जात असतो मी, तुम्हाला माहितीये. एकदा चंद्रावर गेलो होतो, तिथं उड्या मारून पाहिल्या, आणि मी तुम्हाला सांगितलं किती फीट गेली होती माझी उडी. साहिल, साहिल आला नाही, मी फोन केला होता तुला. चंद्रावर किती फीट गेली होती, 6 फीट supplied to system. Okay. External work done is 20,000 joule. External work done is 20,000 joules. Find increase in internal energy of system. Find increase in internal energy of the system. Find delta लिहितो. आता तुम्ही स्मार्ट स्टुडंट आहे, हीट भेटली की इंटरनल एनर्जी वाढणार, रिलीज केली तर कमी होणार. डायरेक्ट शॉर्टकट मध्ये लिहिलं. चला काय दिलंय, गिवन मध्ये लिहू एकदा. सांग बेटा काय म्हणतायत. वेन 20 किलो कॅलरी हीट इज सप्लाइड, सप्लाय केली, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. सिंपल आहे राव.
अरे बच्चा yes or no? Q is equal to 20 किलो कॅलरी. सर कॅलरी तर जूल मध्ये नाहीये, करावं लागेल. प्यारे बच्चों प्लीज कॉन्सन्ट्रेट. हे जूल मध्ये ना, सगळे SI मध्ये यावं लागेल ना बेटा आपल्याला 100%. सो 20 into 10 ची पॉवर 3 किलो कॅलरी झाली. नीट बघ रे बाबा, नीट बघ. किलो कॅलरी आहेत, कॅलरी केली आधी, आता कॅलरीचे जूल करायचे मला. So 20 into 10 to power 3 into 1 calorie is 4.2 joules. Getting which is equal to 42 दुने 84, 42 सपाटा पाठ पाहिजे रे माझ्यासारखं. गुणिले 10 ची पॉवर 3 joules. 3 शून्य टाकून दे रे पुढे. 84 joules. बघ कन्वर्जन बघ रे दादा बघ. Getting Q सप्लाय टू सिस्टीम पॉझिटिव्ह, नाही तर निगेटिव्ह घेतली असती. जागा राहायचं रे, जागा राहायचं. प्लस एक्सटर्नल वर्क डन इज 20,000 joules. काम झालं. ओके, वर्क इज डन, वर्क इज डन. हीट दिली, वर्क डन. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? नीट लक्ष दे, व्हेरी इंटरेस्टिंग. पटकन रिप्लाय करा, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? कम ऑन, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. कम ऑन. पटकन बोला. एकाचा रिप्लाय नाही. अरे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? आधी ती पॉझिटिव्ह, बाकीचे बोला पटपट. अरे कोणाच काही ओपिनियन? पॉझिटिव्ह, व्हेरी गुड, क्या बात, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो प्लस 20,000 joules. यातला कमीत कमी एखादा तरी असा असेल, सर इथं निगेटिव्ह साईन नाही म्हणून पॉझिटिव्ह सापडू शकतो, असाही महाभाग सापडू शकतो. अशी परिस्थिती माझी सुद्धा व्हायची, जेव्हा टीचर काय सांगतोय हे कळत नाही. डब्ल्यू असं तर कोणी नाही ना इथं. डेल चे यू इज इक्वल टू, सर जे आहे ते झोपलेले. सोल्युशन, सोल्युशन. आता 1 तारखेपासून आंघोळ करावीच लागेल, कारण की ऑफलाईन लेक्चर आहे. पकडले जाऊ आपण, वास येईल आहे की नाही? त्याच्यातही फिजिक्स. अच्छा, वास रिलीज्ड निगेटिव्ह, आपल्याला दुसऱ्यांचा आला पॉझिटिव्ह. अच्छा प्यारे बच्चों, फर्स्ट लॉ सवय लावायची मी म्हणतोय म्हणून, ठीक आहे? माझा आग्रह असतो फर्स्ट लॉ, Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. डब्बा करा. काढायचंय काय बेटा? हा, फॉग बिगची खरेदी आता भरपूर वाढेल आहे की नाही? आता मेडिकल मध्ये त्यासाठी गर्दी होईल. या मेडिकल मध्ये असतं करावं फॉग. आमच्या गुरुजींनी फॉग वापरला की गुरुजी आंघोळ करतात, तुमच्यासारखे का गुरुजी? चला Q आहे, W, we want delta U. So delta U is equal to Q minus W. So what is Q? 84,000. 84,000 वजा. सर what about W? 20,000. Getting 84 मधून 20 गेले. 6 4 6 joules. डेल्टा यू काय आला प्यारे बच्चों? We have got it to be positive. हाईट भेटली, पार्टिकल उड्या मारायला लागले, एन्जॉय करायला लागले, पार्टी भेटली त्यांना जशी वेदांतने दिली होती, मजा आली. पॉझिटिव्ह. स्क्रीनशॉट. होमवर्क करणार परत एकदा? आजपर्यंत आम्ही कधी नाही म्हणलो नाही. होमवर्क करणे हा माझा परम कर्तव्य आहे, परम गुणधर्म आहे, आणि आम्ही तो कधीही करत नाही. आम्ही विसरून जातो. कधी कधी सायलची लकी ड्रॉ सिस्टम असते, त्यात एखादं सम बाहेर निघून येतं. तेजसचा ना लकी ड्रॉ आहे ना काही आहे. अनमोलचा अजून होमवर्क आला, उद्घाटन सोहळा झालाच नाही. एखादा नारळ घेऊन येऊ का अनमोल? एखादा नारळ घेऊन येऊ तर डोक्यात पडू का? उद्घाटन सोहळाच नाही झाला काय काहींचा होमवर्क अजून, ज्यांचा होता त्यांचाही बंद पडला. So we will stop here and we will start maths.